विद्यालय चिंचोली डिक्सल या शाळेतून बोलत आहोत. आमच्या प्रकल्पाचे नाव नैसर्गिक शेती. आमच्या प्रकल्पामध्ये दशामृत, गोमूत्र, जीवामृत, शेणखत, पालापाचोळा व राख आहे. हे नैसर्गिक खते आहेत. नैसर्गिक खते नैसर्गिक पद्धतीने बनवली आहेत. हे शेणखत गाईच्या शेणापासून बनवलेले आहे. हा पालापाचोळा झाडाखालील पालापाचोळा आहे व ही राख गाईच्या गोवऱ्यांची राख आहे. नैसर्गिक शेतीमुळे आपली जमीन नापीकची सुपीक होते आणि भारतामध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक शेती झाली पाहिजे. हा आम्ही प्रकल्प का निवडला कारण की आपला भारत आरोग्यदायी व आपल्या देशामध्ये कॅन्सरचे रोग कमी होतील. आपला भारत स्वस्थ राहील आणि जे लोक शेतामध्ये धान्य खातात त्यांच्या आरोग्याला हानी होऊ शकते रासायनिक खतांमुळे. हे सर्व वापरण्यामुळे आपल्या शेताची सुपीकता वाढेल.